मी वैशाली पताडे. आता आपल्याला ब्लाऊजवरची मापं कशी घ्यायची, कटोरी ब्लाऊजची सांगणार आहे. आता हा ब्लाऊज आहे, तर हा ब्लाऊज आहे, ह्याला बटन आहे. बटन असलं की काय करायचं, काजाकडनं घ्यायचं आणि जर हुक असेल तर हुकाकडनं घ्यायचं. आता आपल्याला ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. तर सुरुवात पहिलं काजं ते काकेतील भाग, हा काकेतील भाग थोडंसं खेचायचं आणि मोजून घ्यायचं. हे बघा, हे असं. आता छाती आहे 11, छाती 11. त्याच्यानंतर काय करायचं, उलटा ब्लाऊज करायचा पाठीमागला भागाचा. हे बघा, इथून हे बघा असं. तर पूर्ण उंची आहे आपली, ही दिसते काय, 13.5 आहे. तर 13.5 अधिक 1. त्याच्यानंतर काय करायचं, मागील गळा लागलंच मोजून घ्यायचा. ब्लाऊज परत सरळ करायचा असा आणि गळा मोजून घ्यायचा शोल्डरपासून असा. तर हा बघा 8.5 आलेला आहे गळा. हे बघा, इथून इथं 8.5 अधिक अर्धा इंच. कशासाठी की शिलाईसाठी. त्याच्यानंतर काय करायचं आहे, परत असा ब्लाऊज सरळ करायचा आणि पुढील भाग मोजायचा, पुढील भागाचा गळा. तर हे बघा, पहिलं काजं किंवा पहिला हुक जिथं येईल तिथं आपलं गळ्याचं माप येते. हे बघा, ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा, असं खेचायचं आहे काही नाही, नाहीतर खेचला की मग शोल्डर उतरते. हे बघा, इथून इथं. तर ब्लाऊजचा पुढील गळा 6 आहे. त्याच्यानंतर काय करायचं, कटोरी मोजून घ्यायची. तर काजाकडून हे बघा इकडं अशी सुरुवात आणि शेवट, जिथं जॉईंट आपला कटोरीचा आलेला आहे तिथं. हे बघा असं. तर बरोबर 5.5 इंच कटोरी आहे. त्याच्यानंतर काय करायचं, मुंडा उंची मोजायची. ही बघा, तर मुंडा उंची मोजताना हे बघा, मुंडा उंची मोजताना काय करायचं, हे बघा इथून हे असं 5.5 आहे बघा, मुंडा उंची 5.5. त्याच्यानंतर काय करायचं, शोल्डर मोजायचं, जिथं बाहीचा जॉईंट आहे तिथं. हे बघा, इथून येतं 3 आहे. शोल्डर 3 आहे म्हटल्यानंतर काय करायचं, त्यात अर्धा इंच शिलाईसाठी वाढवायचं. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला योगपट्टीचं एक एकदा माप कळत नाही, एक एकदा मोठी एक एकदा छोटी असं होत्या. त्यामुळे करताना काय करायचं, योगपट्टी जिथं जॉईंट आहे योगपट्टीचा तिथून ही अशी मोजून घ्यायची. तर योगपट्टी एका साईडला आहे 3.5 इंच अधिक अर्धा शिलाईसाठी, आणि त्याच्या मुंड्याकडल्या भागाला म्हणजे कटोरीकडल्या भागाला 3.5 इंच आणि मुंड्याकडल्या भागाला 3 इंच. मग 3.5 असेल तर 4 घ्यायची आणि 3 असेल तर 3.5 इंच घ्यायची. कटोरीकडं अर्धा इंच वाढ घ्यायचं आणि मुंड्याकडं बी अर्धा इंच वाढ घ्यायचं.